थकीत वेतनासाठी अथर्वच्या कामगारांचा टोकाचा पवित्रा. हलकर्णीतून तहसील समोर आमरण उपोषण सुरू. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील अथर्व संचलित दौलत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा संयम अखेर संपला असून थकीत वेतन आणि हंगामी कामगारांना कायम करण्याच्या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. चंदगड तालुका साखर कामगार युनियन CITUच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक 2 एप्रिल 2026 पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनापूर्वी दिनांक 25 मार्च रोजी कामगारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन सादर केले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कारखान्यातील अनेक कामगारांचे वेतन दीर्घकाळापासून थकीत असून त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकट अधिकच गडद झाले असून कामगारांचे जीवन अत्यंत हालाखीचे बनले आहे. अनेक हंगामी कामगार वर्षानुवर्षे काम करूनही कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतले गेले नसल्याने त्यांच्यातही तीव्र असंतोष आहे. आमच्या न्याय्य मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने नाईलाजास्तव आम्हाला आमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला. आमच्या जीविताची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा कामगारांनी दिला आहे. या उपोषणात प्रदीप सोनू पवार, निवृत्ती धाकलू चौकोळकर, पांडुरंग कृष्णा रेडेकर, संजय ज्योतिबा राऊत, मल्लाप्पा भीमाना आतवाडकर, चंद्रकांत सखाराम केसरकर, अशोक शामराव गावडे आणि कृष्णा पुंडलिक कांबळे हे कामगार सहभागी झाले आहेत. दरम्यान या आंदोलनामुळे चंदगड तालुक्यातील औद्योगिक व सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कामगारांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. अन्यथा हा कारखाना चालू होणे कठीण होतं. हे सगळं श्रेय या दौलतच्या साखर कामगारांचं आहे. आणि जी अथर्व प्रशासनाची आज भूमिका आहे आडमुठी, की जो त्रिपक्षीय करार शिवाजीराव पाटील साहेबांच्या भाजपा कार्यालय सावड आहे, ते ज्या विषयावर चर्चा झाली तो त्रिपक्षीय करार काय आहे. जे काही लोक या त्रिपक्षीय कराराच्या बाबतीत ज्या वावटळ्या उठवत आहेत त्या चुकीच्या आहेत. त्रिपक्षीय करार म्हणजे मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला की शासनाचे प्रतिनिधी, साखर कारखान्याचे प्रतिनिधी आणि कामगार युनियनचे प्रतिनिधी या तीन पार्ट्यामध्ये जे ट्राय पार्टी अग्रीमेंट आहे, हे ट्राय पार्टी अग्रीमेंट करायला आम्ही चंदगड तालुका साखर कामगार युनियन कधीही आजही तयार आहे. परंतु अथर्व प्रशासन आपल्या सोयीच्या पद्धतीचा जो करार आहे तो करार करावा, त्यावरती सह्या करून द्यावं, अशा पद्धतीचं त्यांचं जे धोरण आहे हे चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत जो बेकायदेशीर करार आहे तो कुठल्याही परिस्थितीत आम्ही करून देणार नाही. जो कायदेशीर साखर संघाच्या नियमानुसार जो पगार आहे तो आम्ही करून द्यायला तयार आहे आणि तोडगा काढायला तयार आहे. परंतु आज ज्या मानवी हक्काचा भंग करून या कामगारांचं जे जीवनमान आणि ज्यांची रोजीरोटी या कामगारांची ज्या पगारावरती चालते ते थांबून या अथर्व प्रशासनानं मानवी हक्काचा भंग केलेला आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी नाईलाज असतो. कित्येक वेळेला माननीय शिवाजीराव पाटील आमदार साहेबांनी यामध्ये तोडगा काढून सुद्धा त्यांनी कित्येक वेळेला या प्रशासनानं त्यांचा शब्द न मानल्यामुळं आम्हाला नाईलाज असतो. या ठिकाणी आज 2 एप्रिल पासून आम्ही बेमुदत आमरण उपोषण करायचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने आमची अशी मागणी आहे की जानेवारी महिन्यापासून जे 3 महिन्याचे पगार थकलेले आहेत ते पगार तात्काळ कामगारांच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय, त्यानंतर तो थकलेला ओव्हरटाईम आहे, थकलेला जे मागील वर्षाचा जे हंगामी कामगारांचं रिटेन्शन आहे, हे जोपर्यंत खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत पुढील चर्चा कोणत्याही परिस्थितीत करणार नाही, हा इशारा आम्ही या सर्व कामगारांच्या साक्षीने देत आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही. जोपर्यंत कामगारांच्या या प्रमुख मागण्या आहेत यावर योग्य तोडगा निघणार नाही आणि जोपर्यंत हा पगार या कामगारांच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत पुढील चर्चा कोणत्याही परिस्थितीत होणार नाही, हे या निमित्तानं मी सांगतो. आणि या ठिकाणी मी आपली सर्वांची रजा घेतो. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. अरे कोण म्हणताय देत नाही, अरे कोण म्हणताय देत नाही. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. जरा खाली उतरा.